इकडे मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना एक नवा ट्विस्ट आलाय। आतापर्यंत महायुतीत कुठेही न दिसणारी राष्ट्रवादी अचानक महायुतीत येण्याची शक्यता आहे। मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसोबत युती न करण्याची भूमिका जी आहे ती भाजप शिवसेनेने घेतलेली होती। शिवसेनेसोबत जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठकांना सुरुवात झाली आहे। शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यावर मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलारांशी आज चर्चा केली। सर्वच महापालिकांमधील महायुतीच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वरिष्ठ पातळीवर चर्चा करतायत। त्यात राष्ट्रवादीने मुंबईत 50 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नवाब मलिकांचा मुद्दा मागे पडून महायुतीमध्ये ट्विस्ट आल्याचं चित्र पाहायला मिळतं। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, भिवंडी असेल, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, त्याचबरोबर ती मीरा भाईंदर असेल, या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एकत्रित निवडणुका कशा लढता येतील, राज्यातल्या उरलेल्या ज्या निवडणुका 22 त्याही संबंध महानगरपालिकेमध्ये एक वाक्यता कसा राहील याची चर्चा सकारात्मक पद्धतीची झाली। त्याप्रमाणे मी स्वतः रवींद्रजी चव्हाण यांच्याशी संपर्क केला, बावनकुळे साहेबांशी केला, गिरीश महाजनांशी त्या ठिकाणी बोललो, चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललो, मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोललो। त्यामुळे सामंजस्याच्या वातावरणामधून या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सकारात्मक आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।